आता सकाळ झालेली आहे. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. माझा ब्रश झाला, वॉशरूम झालं, सगळं झालेलं आहे. आता चहा नाश्ता पण झालेला आहे, तयार पण झालोय मी. कपडे बिपडे घातले, ती हेड टॉर्च होती, तुम्ही बघू शकता. चल तिकडे नाचायचंय. हेड टॉर्च असते रात्री, इकडे लाईट नसते म्हणून लागते. खूप मस्त होता. हे बघा मंडळी, हे आपला होमस्टे होता रात्रीसाठी, पण काही दिसलं नसेल म्हणून. आणि पूर्ण डोंगर आहेत. हे छोटंसं मंदिर एक आहे. आणि काल आम्ही इथून असे चालत आलो खाली. वरती रस्ता राहिला आणि हे थोडंसं व्हॅलीमध्ये वगैरे होमस्टे दिले त्यांनी. इथे आमची एका ह्याच्यात लेडीज आहेत, इथे जेंट्स आहेत, बाकी सगळे आम्ही इथे आहेत. दाखवतो मी. हे बघा, आमची मंडळी गरबा खेळते. कोणतं तरी लाव आणि नाचायचंय ना. हे सगळ्यांना बसायला दिलेलं आहे मस्तपैकी. इथे आमचे वॉटर बॉटल्स, थर्मलवाले लाडू वगैरे. आताच मस्त चहा पिऊन झाला. आणि मेन व्ह्यू म्हणजे तो, हे स्नो कॅप माउंटन्स आहे तिथे. कमरेवर हात घाल. हे बघा गाईस, किती मस्त व्ह्यू आहे. चार पहाड पहाड पहाड. आणि आमची मंडळी इकडे गरबा करते, कारण बॉडी वॉर्म ठेवायची गरज आहे. खूप थंडी आहे, कारण 0 डिग्रीज आहे सकाळचं. जसे जसे वर जाऊ तसं तसं वाढत जाईल. आणि मस्तपैकी बॉडी वॉर्म होते. छान गोष्ट करतायत टीम मेंबर्स. गाईज, आता आपण जस्ट ट्रेक साठी स्टार्ट करतोय. माझी बॅग वगैरे फुल रेडी आहे. अर्धी लोक आमच्यावरती बॅग्स कच्च्यावर देत आहेत, म्हणजे घोड्यावरतीच देत आहेत. घोड्यावरती 800 रुपये पर डे, म्हणजे 1600 होत आहेत. आणि मी ते नाही करत, शूज घेतोय. आणि मी शूज आणलेले नाही आहेत म्हणून. आता सगळे आमचे रेडी आहेत बघा ट्रेकसाठी. मस्त थंडी पण आहे, सुंदर एकदम. जय श्रीराम, जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. नमो पार्वती. सगळे सगळे समोर या, समोर या, समोर या. गाईस, थोडंसं आमच्या विलेज वरती आल्यावरती सगळ्यांना इकडे भाड्यावरती सामान भेटतं. शूज, जॅकेट, ट्रेकिंग पोल्स, ग्लोव्स, गॉगल्स. मी सगळं आणलेलं आहे घरून, काही प्रॉब्लेम नाही. फक्त शूज घ्यायचे आहेत मला. आपण बघूया. बघू शकता तुम्ही, सगळे घेत आहेत. जॅकेट घेत आहेत, शूज घेत आहेत, बॅम्बू स्टिक्स आहेत, कॅप्स आहेत, गॉगल्स आहेत. गाईस, ट्रेकिंग जस्ट स्टार्ट झाली आहे. म्हणजे एक हा असा कच्चा रस्ता आहे जाईपर्यंत. हा व्ह्यू आहे मस्त. स्नो कॅप माउंटन्स आहेत. आमचे अजून काही मेंबर्स येत आहेत.
आपण बघूया. इम्पोर्टेंट चीज पे बात करते हैं। जैसे हम ट्रेक करेंगे, आपको बताया था रात को म्यूल आता है, तो आपको कहाँ पे साइड देनी है? माउंटेन साइड. साइड देनी है, ठीक है। उसको ये पता नहीं होता कि आप मतलब जैसे आप इधर खड़े हो, इधर से भी आ सकता है, तो आप जहाँ पे ज्यादा स्पेस होगा, थोड़ी जागा दे थोड़ी, हाँ थोड़ा इधर आ जाओ, आगे स्टॉप, ऐसे साथ में सुनते रहेंगे। जहाँ पे ज्यादा स्पेस होगा आपको उधर साइड देना। हेलो, इधर बातें नहीं करनी। हेलो सर, मतलब 30 से 40 सेकंड पहले म्यूल को देखना, उसको खुद को होल्ड करना, ठीक है। आप होल्ड करेंगे, उसका डायरेक्शन देखना किधर आ रहा है, वो इधर से भी आ सकता है, उसको ये नहीं फर्क नहीं पड़ता कि आप मतलब कौन है कि उसको फर्क नहीं पड़ता, कहीं से भी आ सकता है। उसका डायरेक्शन देख के आप उसको साइड दे सकते हैं। कोशिश ये करना माउंटेन साइड ही आपको साइड देनी है, ठीक है। नंबर 2 पॉइंट आता है, कई लोग है ना स्पीड से चलते हैं स्टार्ट में, आपकी स्पीड से नहीं चलना। आपकी जो सेम स्पीड होगी लास्ट तक कोई बनी रहेगी आपकी, फिर एनर्जी लॉस नहीं होगी। कई लोग है ना स्टार्ट में तेज भागते हैं, फिर उसके बाद एनर्जी लॉस हो जाती है, फिर आप धीरे धीरे, आपको ऐसे नहीं करना है। आपण स्टार्ट केलेली ट्रेक. आपल्या मागे बघा खूप सारे ट्रेकर्स आहेत, मिलिंद सर आहेत आपल्यासोबत. हळूहळू बेबी स्टेप्स चढतोय. बघूया 940 ला ट्रेक चालू केलेला आहे. तूच पकडा स्टिक. एक अपडेट आहे, आमचा जो ट्रेक लीडर आहे मेन छकुली त्याच्या मागे मागे चालते, आणि छकुलीचं वय झालेलं आहे आता लग्नाचं, म्हणूनच हे बघा लगेच इकडे मंगलाष्टकात चालू केलेले आहे आमच्या गाईजनी. आवाज येतच असेल. आम्ही दोघंच आहोत आता सध्या. येतात हळूहळू मागून काका पुतण्या, काका आणि पुतण्या दोघं पण नांदोसकर. आणि या ट्रेकला मॅक्सिमम नांदोसकर आहेत. हा, सगळी फॅमिलीचा ट्रेक आहे. खूप छान वाटते. हे बघा घोडे येत आहेत, आपण त्यांना जागा देऊया जायला. आम्ही तरी बरेच पुढे आहोत, आमची मंडळी येतात हळूहळू. हळूहळूच झाला पाहिजे ट्रॅक, दम लागतोय पण ठीक आहे, लेट्स ट्राय. हे बघा आमचे एक उदय भागवत सर आहेत ट्रेकिंगचे. यांचं वय 50 आहे, ते आमच्याहून पुढे चालत आहेत. आमचे मिलिंद सर पण आहेत, जे नेव्हीमध्ये होते. 43 वर्ष येऊन चालू, अजून नेव्हीसाठी सर्व करतात. दॅट्स नाईस. आमच्या हेमंत सरांची मिसेस दीप्ती नांदोसकर ह्या पण सर्वात पुढे आहेत आमच्या जय लीडरसोबत. पहिल्या लेडीज आहेत सगळ्यात पुढे आमच्यासोबत. फार छान छान अप्रतिम ट्रेकिंग चालू आहे. जय काय थांबायचं नाव नाही घेत. ज्याला जय यांना लवकर पोचवायचे वरती. जय सरजी
थोड़ा रुकने का नाम भी लो, पीछे से आ रहे हैं सब, आप आगे 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 जा रहे हो। चाचा का दवा कितना दूर है अभी? चाचा बस थोड़ा है 200 मीटर। चाचा का दवा भी रुकेंगे, हाँ सब लोग आने के बाद निकलेंगे। वो देखो हमारी दीप्ति नांदोस्कर साहब बहुत आगे है लेडीज में सबसे। दीदी हा व्हिडिओ काढ रे, हे बघ गरज नसताना आपण गाईज आपण आता फर्स्ट स्टॉपला पोहोचलेलो आहोत ट्रेकिंग करून मस्तपैकी 2 किलोमीटरचा ट्रेक झालेला आहे, 2 किलोमीटर. आता जस्ट आपण थांबलेलो आहोत. आमच्या वृषाली ताई आलेत. कसं वाटलं? आय एम ओके. ओके. थंडी वाजते? नाही थंडी तर नाही वाटत आहे. नाईस. स्वाभाविक खूप छान दिसतंय. लेमन टी ते मोस्टली जास्त मिळते. आता चहा वगैरे पाणी वगैरे पिणार आहेत सगळे. मस्त थकवा लागलाय, सगळे आता चहा पित आहेत. रोहित इथे टेम्परेचर आता कमी कमी होत चाललंय. दिला असता केतनने. टेम्परेचर जस्ट 1 डिग्री चेक केलं मी. खूप थंड वाटते. सण असून पण बर्फ आता थोडे गेल्यावर पुढेच लागेल आपल्याला. खूप थंड आहे, खूप थंड. खूप म्हणजे खूप थंड आहे. जायलाय का काही? छान वाटते. जाऊया आपण पुढे. गाईस भरपूर घाम आलेला आहे. वजन आहे ना कारण, म्हणून बघू शकता तुम्ही. कॅब अख्खी भिजली माझी. पण थंडी भरपूर आहे, खूप थंडी बघू शकता. गाईज सगळ्यात 3 किलोमीटरचा ट्रेक झालेला आहे. 3.5. आता आपण जेनूला या जागेवर आलेलो आहेत. आपलं लंच आहे, लंच तो जेनूला देणार आहेत. कारण जुदाकात आता आपलं जरा खूप गर्दी आहे आणि जुदाकात आला इकडून 1 किलोमीटर अजून. सो जेनूला आपण लंच करू. खूप असं सुंदरसं हे आहे एकदम वातावरण वगैरे. मी आणि मॅक्स म्हणून हा आमचा ट्रेक लिडर आहे. सर्वात पुढे चालतोय. नंतर सर येत आहेत सगळे आमचे हळूहळू. मस्त जेवण करू इकडे थोडा आहे. लगेच जुदाका तालाब बेस कॅम्प असं जायचं आहे आम्हाला. तर मॅक्स दाखवेल जेवण वगैरे कुठे आहे. चला आता बघा थोडी स्ट्रेचिंग दाखवतात आपल्याला. एक बेस कॅम्पला आल्यानंतर फुट आगे करना, ऐसे करना. 1 नहीं एंटी क्लॉक. स्ट्रेचिंग इम्पॉर्टंट आहे कारण स्नो ट्रेकसाठी. 2 3 4 5 6 7 8 9 10 एंटी क्लॉक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Return. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ये ध्यान रखना, अगर कोई अच्छे से नहीं करेगा आपको दिक्कत भी हो सकती है. इसके फायदे भी और नुकसान भी है. मजाक नहीं कर रहा हूँ, सच्चाई है. फिर लेफ्ट फुट 1 9 10 रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, पूरा रिलैक्स. अच्छा लग रहा ना? गुड बेटर. 9 10. नेक्स्ट आतमध्ये कोण असेल ये वाला, अभी ये वाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नीचे नहीं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. फिर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नीचे नहीं. पीछे 1 पीछे देखो. 3 4
5 6 खाली जाओ खाली जाओ. 8 9 10. अच्छा फील हो रहा है ना. मस्त वाटतं सर मस्त वाटतं. अच्छे से करो. अच्छा ओके. 1 किलो आम्हाला जस्ट लंच भेटलेला आहे. दुपारचे 12:30 वगैरे काही झालेले आहे. मस्त आहे की सगळे लंच करतायत बसून. मस्त थंड पण आहे भरपूर. मला लंच दाखवतो काय मी. बघा हा लंच आहे. डाल राईस, संत्रा, गुलाबजाम, पापड. खूप सुंदर आहे असं लंच यांचं झालेलं आहे. आपण यांना रिव्ह्यू विचारूया जेवणाचा कसा आहे. जेवण एक नंबर. एक नंबर. छान छान डाळ छान. राईस आणि लोणचं. काय आवडलं प्रतिम. लोणचं खूप भारी. नाईस गाईज मस्त जेवण झालेलं आहे. थोडं वेळ पडलोय आता. थोडी पाठबीट पण दुखते. बॅग घेऊन चालायचं ना म्हणून. बाकी काय प्रॉब्लेम नाही आहे. लवकरच जाऊ आपण वरती. आता जुदा का तालाब करत करत बेस कॅम्प. आम्हाला एक गुड न्यूज भेटली आहे की बेस कॅम्पला बर्फ आहे. जुदा का तालाबला एवढा नाही आहे. म्हणून आम्हीच सर्वात जास्त पहिले जाणार आहे बेस कॅम्पला आज. कारण मी इकडून डायरेक्ट बेस कॅम्प जाणार आहे. जुदा का तालाब वगैरे अजिबात नाही. हे गाईस आता आपण आलेलो आहे जुदा का तालाबला. इथे पण अनफॉर्च्युनेटली बर्फ नाही आहे. पण जस्ट 50 मीटर्सवरती बर्फ आहे. म्हणून ठीक आहे, काय वाटत नाही. तुम्हाला मी दाखवतो. माझ्यासोबत अजून एक माझा मित्र ब्लॉगर अक्षय. हे पण दीड 2 तासाचा ट्रेक होतात. तुम्हाला दाखवतो पुढचा व्ह्यू. We are at the height of 9,100 feet above sea level. आमचा ग्रुप इकडे रेस्ट करतोय जुदा का तालाबच्या इकडे. आणि जो तुम्ही व्हाईट वरती बघताय तो हलका हलका स्नो आहे. हे टेंट जुदा का तालाबचे पण इकडे अनफॉर्च्युनेटली मी नाही राहणार. कारण आमच्याकडे दिवस पण कमी आहेत. हे आहे आणि आमच्याकडे हाय स्टॅमिना सगळ्या मेंबर्समध्ये. म्हणून आम्ही डायरेक्ट बेस कॅम्प जाणार आहे आज. आणि उद्या सकाळी म्हणजे दुपारी 12 वाजता आम्ही समिट मारू. हा असा जुदा का तालाबचा एकदम व्ह्यू आहे. खूप सुंदर असा. हे गाईस तुम्हाला म्हटले 10 मीटर बर्फ आलेला आहे थोडासा. तुम्हाला पुढे जुदा का तालाब दाखवत होता. हे बघा पुढे ते आहे. चला बघूयाच आपण. गाईस जुदा का तालाबला आलेलो आहे आणि आमचा मोहे झालेला आहे. आमचा बर्फ नाही आहे एवढा, फक्त दिसतोय व्हाईट. बट आम्हाला जो एक्सपेक्टेड होता तो बर्फ नाही आहे. तर काय मजा नाही. हे बघा हा जुदा का तालाब. काय बोलायचं, जाऊ दे. ती मंडळी मस्त बघत आहे. हे हा जुदा का तालाब आहे. आम्ही किती वाट बघतोय जुदा का तालाब कुठे. फायनली आलेला आहे जुदा का तालाब. अक्षय सर अजून एक ब्लॉगर इन द हाऊस. खूप छान वाटतंय. रोशाली मॉडेलचं फोटो. समोर स्नो आहे. हा सगळं हा हे सगळं फ्रोझन लेक आहे आणि इकडे थोडं लिक्विड झालेलं आहे. गाईज खूप थंडी आहे. -1 चालू आहे इकडे जुदा का तालाब. मी काय नाही घातले. नो स्वेटर, नथिंग. मला नकोय, गरमी होते मला अजून. तर हात थंडे पडलेत, खूप थंडे पडलेत. म्हणून आता फोन ठेवतो आणि डायरेक्ट बेस कॅम्पला पोहोचू आपण. सगळ्यांनी स्वेटर फुल पॅक आहेत. सगळे पॅक आहेत स्वेटरने. आपण जाऊया चला. गाईज आपण बेस कॅम्पला पोहोचलोय आफ्टर 9 hours ऑफ ट्रॅक.
सकाळी 8:30ला निघालेलो, आता 4:30 झाले. जेवून खाऊन सगळ्यात आमचा सगळ्यात लॉंगेस्ट हे होता, म्हणजे रूट होता. जुदा तर आपल्याला राहायला दिलं पाहिजे होतं, पण यांनी डायरेक्ट बेस कॅम्पला राहायला दिले. खूप कठीण आहे. आणि हा जो आहे मला दिसतोय की नाही माहित नाही, थांबा. हे बघा गाईस, हा जो आहे हा पीक आहे, समिट म्हणतात, टॉप ऑफ द माउंटन. उद्या आम्ही आज रात्री 2 वाजता हा सुरू करणार चढायला. खूप सुंदर असं आहे समिट, फुल स्नोमध्ये आहे, फुल स्नोमध्ये, म्हणून थ्रिलिंग असेल. उद्या आम्हाला गेटर्स आणि स्पाइक्स दिसतील, तुम्हाला दाखवेलच गेटर आणि स्पाइक्स काय असतात.